उमेदवारांचे 4 जूनला उघडणार भवितव्य. हिंगोलीत 84 टेबलवर होणार मतमोजणी. मतमोजणीच्या होणार 25 फेऱ्या. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे 26 एप्रिल रोजी मतदान झाले. या मतपेट्या सध्या लिंबाळा मक्ता भागातील तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या आहेत. 4 जूनला मतमोजणी होणार असून 84 टेबलवर ही मतमोजणी होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली, ज्यामध्ये वसमत विधानसभा मतदारसंघात 1,94,089 मतदारांनी मतदान केले. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात 2,02,845 मतदारांनी मतदान केले. हिंगोली विधानसभा मतदारसंघात 1,93,700 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. किनवट विधानसभा मतदारसंघात 1,77,258 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उमरखेड विधानसभा मतदारसंघात 1,96,728 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हदगाव विधानसभा मतदारसंघात 1,90,338 मतदानाचा हक्क बजावला. अशा एकूण 11,54,955 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, ज्यांची 63.54% टक्केवारी झाली आहे. मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. एका विधानसभा मतदारसंघाकरिता 14 टेबलचे नियोजन करण्यात आले आहे. अशा एकूण 6 विधानसभा मतदारसंघाकरिता 84 टेबलचे नियोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये प्रत्येकी विधानसभा मतदारसंघातील 2 टेबलवर पोस्टल व सर्व्हिस वोटरच्या मतदानाची मतमोजणी केली जाणार आहे. प्रत्येक एका टेबलवर मतमोजणी सहाय्यक, मतमोजणी पर्यवेक्षक व सूक्ष्म निरीक्षक अशा तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे. द हिंद न्यूजसाठी पल्लवी अटल, हिंगोली.